मागे मागे एरधारी न बैसती एके ठाई धावती दाही धावाटा कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी तुका म्हणे तू राख मनेरी तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो कोण धावे त्यांच्या लागे मागे मागे एरधारी विठ्ठला विठ्ठला श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगा ज्ञानेश्वरं तमाचार्यं वन्दे बद्धाञ्जलिर्मुदा। श्रीमंत श्री जगद्गुरु महावैष्णव अग्रगणी वैराग्यस्य परममूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार भास्कर
वारकरी संप्रदायाचा परमोच्च मानबिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वत जनमानस स्मरान सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबाराय सेवे करता घेतलेल्या अभंगातून अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व गुण संपन्न सच्चिदानंद करुणा वरुणालय भगवान गोपाल कृष्ण आणि त्याचे साथीदार सवंगडी खेळीये मित्र गोवळे सखे पेंद्या सुदाम्या वडजा वाकुड्या बोबड्या श्रीदाम्या मधुमंगळ वृंदावनामध्ये गोकुळच्या बाहेर हे 5 वन कुंजवन मधुवन ताडवन अंबिका वन आणि वृंदावन. वृंदावनामध्ये या सगळ्या वनामध्ये भगवान गोरक्षण करण्याकरता गायी राखण्याकरता जात होते बरोबर सवंगडी घेऊन. तिथं काही कारण परत्वे भक्ताची देवाची तक्रार झाली. ती तक्रार या अभंगात आहे. भगवंताबरोबर तक्रार करण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यालाच आहे. न मना देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. देह माझा नाही असा ज्यांनी ठाम निश्चय केलाय. नाहीतर आम्ही आहेतच पाय डोळे माझे माझे म्हणता उंटू उंटू मेलो. हे माझं ते माझं. एक देव सोडून सगळं माझं म्हणतो आपण. बांधावरच्या गवताला सुद्धा खापराला सुद्धा माझं म्हणतो. आणि माझं ज्याला म्हणतो ते मी पेक्षा वेगळं असतं. मी ज्याला कळालं तो माझं म्हणत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात मी हे ऐशी काय जाती अवघड किती पाहता. शास्त्रानं सांगितले कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादान किमस्तिहम विचारम सोय मिदृशा. पहिला विचार आहे कोहम. कोण आहेत आम्ही? आम्ही ज्याला माझं माझं म्हणतो. माझा हात माझा पाय माझा कान माझा डोळा माझं नाक माझे दात माझे हात माझे पाय ह्याच्यातलं काहीच माझं नाही. देह तो पाचाचा उसना आणला साचा. शेती ज्याचा त्याचा देणे आहे. उसना आणलेला आहे आणि उसणं कधीही फेडावं लागतं बरं का. काही काही माणसाला उसणं घ्यायची सवय असते पुन्हा द्यायची सवय नसते. उसणं घेताना किती गोड बोलते. द्यावं तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला. मायबापच आहेत आम्ही. आम्हाला तुम्ही सांभाळावं लागेल असं. आता आल्याबरोबर लोक म्हणतील तात्या म्हणतील हे दोघे भाऊ म्हणतील महाराज आल्याबरोबर त्यानं सुरूच केलं कीर्तन. महाराज पत्रिकेवर तुम्ही बघितलंय 10 ते 12 कीर्तन आहे. पण अख्ख्या महाराष्ट्राला सगळ्या महाराज लोकाला आमच्या आळंदीच्या संस्थेला सुद्धा माहित आहे नियम मोडणं हाच केशव उकळीकराचा नियम. सगळे फोन करून थकले आमच्या. बरं दुसऱ्या कोणी कार्यक्रम दिला असता तर आळस आहे बाबा. रात्री मॅच जिंकलाय भारतानं दक्षिण आफ्रिकेबरोबर आणि रेकॉर्ड ब्रेक केले आणि त्याच्यामुळं सकाळी काही येणं होत नाही माझं. आमचा आकाश तर म्हणला रात्रीचं कीर्तन आहे. मी म्हणलं नाही बाबा काल याचं कीर्तन आहे. या दोघाही भावांना विचारलं. आमच्या नामदेव महाराजांना विचारलं बाबा काल्याचं कीर्तन माझ्याकडे का मधले एखादे द्यायचं निवांत जाता येतं बसता येते. नाही नाही काल्याचंच कीर्तन अन्नदान आणि काल्याचं कीर्तन तुमच्याकडे. मी म्हणलं कशामुळं? सगळ्या चरित्रात भगवंताच्या अनंत चरित्राचा समावेश श्रीमद भागवतामध्ये केलेला आहे 24 अवतारामध्ये. त्या 24 अवतारातले सुबोधिनी ग्रंथकर्ते वल्लभाचार्य यांनी 2 अवताराच्या प्रयोजनात बसत नाहीत लक्षणात बसत नाहीत. हंस आणि हयग्रीव. ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश करण्यापुरता 4च श्लोक सांगण्यापुरता हंस अवतार. हयग्रीव अवतार सर्वसामान्य जनतेला ब्रह्मविद्या सांगू नये
कारण नियम आहे त्या ब्रह्मविधीत, ना प्रश्ते कश्यचित ब्रूयात नच अन्यायेन प्रश्नता. अन्यायानं विचारलं तरी सांगू नये. योग्य अधिकारी असून सुद्धा न विचारलं तरी सांगू नये. ना प्रश्ते कश्यचित ब्रूयात. विचारलं नाही ना तुम्हाला, बळ घ्या घ्या म्हणता मोल तुटे, सांगू नये. योग्य अधिकारी असावा, योग्य वेळेला त्यांनी विचारावं. महाराजाचा गडबडीनं निघण्याची आणि त्याची मोटरसायकल बंद पडली. त्याच्यात एक कारवाला आला. केशव महाराज उखळीकर का? हो. ब्रह्मविद्येचे सूत्र सांगा. माझी मोटरसायकल बंद पडली, मी बेजारी, आणि त्याला ब्रह्मविद्येचे सूत्र सांगायचे. मी म्हणत असतो मला येत नाही. आम्हाला वाटलं तुम्हाला येत असं. अरे असल्यावर सांगाव का योग्य विचारल्यावर सांगाव? अशा परिस्थिती. एक माणूस दवाखान्यात बघण्याकरता आला, ब्रेनचं ऑपरेशन. डॉक्टर म्हणायलेत महाराज वाचत नाही, शुगर आहे, बीपी आहे, अल्सर आहे, अपेंडिक्स आहे, मूळव्याध आहे, ऑपरेशन झालेले आहेत. महाराज ऐकत नाहीत, हेकाडपणानं गोड खाते. तर आहे का कुणाची? शुगर झालेल्या माणसाला 400 शुगर असताना 30 गुलाबजामुन खाण्याची आहे हिंमत कोणाची? तुम्ही ढोक महाराज आल्यावर त्यांना विचारा, उखळी करा बरोबर गुलाबजामुनची शर्यत. नको नको बाबा, ते माणूस लय येडपट आहे. आता येडपट असल्यावर कीर्तन कसं करील? कीर्तन करील तर येडपट कसं असं? दोन्ही पैकी कोणती एक असं? म्हणजे हे दोन्ही म्हणून 2 in 1. हे येडपट बी आहे, नको म्हणलं तरी खात राहते. महाराज मी गोड अजिबात खात नव्हतो. ज्यावेळेस मला कळालं शुगर झाली गोड खायचं नाही, म्हणलं खायचंय. संस्थेमध्ये लवकर उठायचं ना, उठत नाही. कीर्तनाला वेळेवर जायचंय ना. आमच्या भरत महाराजांना, पंडित महाराजांना, नामदेव महाराजांना लवकर चला लवकर चला, 7ला निघू 7ला निघू. 7ला तर मी झोपेतूनच उठलो नाही. त्याच्यानंतर दाढी करायची. काही लोक म्हणायचे रागायचे, माझ्या दोघांनी दाढ्या वाढविल्या, रागायची. महाराज त्यांचं झालंय, माझं व्हायचंय. मी जे नटतो ना नाना महाराज, मी नटतो त्याचं कारण आहे माझं लग्न व्हायचंय. काय असेल नशीब माझं. कुठंही कीर्तनाला महाराष्ट्रात बाहेर जाऊ द्या, मला चोपदार म्हातारीच मिळते. महाराज तुम्हाला धरू, मी त्यांना धराव का त्यांनी मला धराव? माझं 78 वर्षाचं वय. येऊन चढा येत नाही, मग बसून चढा. ते म्हणते धरू का? आणि म्हणत तुम्ही मला. दोघही पडलो तर सगळे लोक म्हणते पडले. आता सध्या निवडणूक आहे, पडले म्हणायचंच नाही, खाली आले म्हणायचं. महाराज खाली आले. हा कशामुळं सांगतो मी? महाराज कधीही लक्षात ठेवा, या देहाला माझं म्हणणारा मनुष्य दुःखी होतो. आणि संपूर्ण जगामध्ये तुम्ही काहीही मिळवा, काहीही माझं म्हणून जवळ करा, ते दुःख देतं. आणि दुःख माणसाला नकोय. कशी गंमत आहे, सगळ्या जगात 84 लक्ष योनीमध्ये कोणालाच दुःख नकोय, कोणालाच आवडत नाही. मजलागी दुःख व्हावे ऐशी कोणी भावीना जीवे. कुठे गेलतात? दवाखान्यात पाहुणा बिमार आहे, अर्धांगवाईचा झटका झालाय, तोंड वाकडं झालंय, डोळा बारीक झालाय, हातपाय हलत नाही. बघणारा माणूस म्हणते खरं झटका झाल्यावर हातपाय हलत नाहीत का? मला येऊ द्या बरं एकदा झटका, म्हणताय का कधी? त्याचा झटका बघितल्यावर ह्याच महाराज काळीच थरथर कापते, घाम येतो. कधी दवाखान्यात बिमार माणसाला बघायला आणि मसन वाट्यात कुणाला जाळल्यानंतर तिथं कुणी हसलंय का? तिथं हसायचं जरी असलं, बरं झालं लय किरकिर करीत तर मेलं बरं झालं, पण तिथं गेल्यावर जगला असता तर बरं झालं असतं. गेला किंवा सोडून लई बारचा होता. आता निवडणुकीत ह्या शब्द आहेत ना,
याला असं त्याला तसं. काही माणसं म्हणतील, तात्या वगैरे म्हणतील, तुम्हाला काय, मला गोपीनाथरावनं उभं केलं. मी हात जोडून पुढे निघालो. घरी बाया, लहान मोठे, दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच, तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच. कीर्तनाला माणसं, भजनाला माणसं, पारायणाला माणसं, भागवताला माणसं, कृष्णलीलामृताला माणसं, दिंडीला माणसं भरपूर असल्यामुळं गोपीनाथराव म्हणे आपल्या महाराजाचं शोर शिटे. मी असं तुम्ही फिर, आम्ही तुमचेच. महाराज मतदान झालं. माझ्या घरात आता 14 माणसं, 3 चुलते, 3 चुलत्या, त्यांना 2-2 लेकरं, त्यांच्या बायका, इतके असून मला 8 मतं पडली. ऐकल्याबरोबर डोळ्याला पाणी आलं. एवढा अपमान माझा कधी झाला नाही. एवढे लोक म्हणले आम्ही तुमचे. गोपीनाथराव म्हणले ते शूटिंग केलेली दाखवा. ती सीडी बघितली आम्ही. मी असा करीत चाललो, लोक पाया पडायलेत, हात जोडायलेत, आणि माझ्या मागची माझी भावकी. त्या दिवशी मला तुकोबरायचं प्रमाण पटलं. चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. ज्ञानोबारायला त्रास द्यायला कुठले पाकिस्तानचे आले होते ना. तुकोबारायला भजन बंद करायला कुठले आले होते? अरबस्तानचे आले होते. नाथ महाराज एवढे श्रीमंत, संपूर्ण संतांमध्ये नाथ महाराज जागीरदार. पण त्या नाथ महाराजाला त्रास देण्याकरता चीनचे आले होते का? नाही. मग कुठले? आपलेच. खरं सांगू, हिंदूला हिंदू जर विरोध नाही केला तर जगावर हिंदू राज्य करू शकतो. पण हिंदूला हिंदू विरोध करतो. पूर्ण झाडामध्ये, जंगलामध्ये असे झाडं वाढलेले, आणि कुऱ्हाड एकटी फिरू लागली. झाड घाबरत नव्हते. एकटी फिरायली ना, घाबरायचं नाही. पण ज्या दिवशी त्या कुऱ्हाडीनं युती केली एका लांबलचक चांगल्या सरळ दांड्याबरोबर, म्हणजे दांड्याबरोबर म्हणजे लाकडाबरोबर युती केली, त्या दिवशी सगळे झाडं म्हणले मेलोत, आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. कारण आपला दांडा त्या कुऱ्हाडीला साथ करायला झालाय, म्हणून आपण दांड्यामुळं विरोध करू शकत नाही. आणि ती कुऱ्हाड दांड्याचा आधार घेऊन संपूर्ण जंगल तोडते. तसं चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. कधीही महाराज या शरीरामध्ये दुःख होतं ते बाहेरून कोणी दुःख देत नाही, मध्येच आपापण या घातकर शत्रू झालो मी दावेदार. आपला शत्रू बाहेर नाही, आपला शत्रू आत आहे. आपला मित्र आत आहे. त्या मित्राशी संगनमत करा आणि शत्रूला बाहेर काढा. तुम्हाला जगात कोणी दुःख देऊ शकत नाही. पण महाराज, ज्या दिवशी तुमचा मित्र तुमच्या विरोधात जातो, कधीही लक्षात ठेवा, चाणक्याचं म्हणणं आहे, चाणक्य म्हणलेलं आहे, समोर उभ्या शत्रूपेक्षा पलटलेला मित्र जास्त घातक असतो. कारण त्याला सगळी माहिती असते. म्हणून आपल्या जिभेला चावण्याकरता दुसऱ्याचे दात येत नाहीत, किंवा आपल्या दाताला चाव म्हणून सांगण्याकरता दुसरी जीभ येत नाही. जीभ दाताने मुक्ताबाईनं 14 अभंगामध्ये ज्ञानराज माऊलीला उपदेश केलाय. 7 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबारायला उपदेश करते, आणि ज्यांनी मुक्ताबाईचे ते 14 अभंग अर्थासहित चिंतन केलं, जीवनामध्ये त्याला दुःख होत नाही. जीवनामध्ये महाराज दुःख का होतं? आपल्याच कर्माचं फळ. सुख पाहिजे का मिळत नाही? आपल्याच कर्माचं फळ. सुख आणि दुःख कर्माचे फळ आहे. आणि हे वेद, शास्त्र, पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 10 उपनिषद, 18 पुराण
सांगायची आणि वाचायची गरज नाही, लहान लेकरू सांगू शकतं. तेव्हा ते बारकं लेकरू आहे ते सांगू शकतात. बाळा, खडी साखर कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते रे? खडी साखर गोड, हा शाबास. बघा, खडी साखर कोणीही कधीही खाऊ द्या, गोडच लागणार. खडी साखरेचा गुणधर्म आहे. आता तू सांग, मिरची कोणीही कधीही खाल्ली तर कशी लागते? तिखट. हा, मिरचीचा गुणधर्म आहे तिखट. कोणीही खाऊ द्या, कधीही खाऊ द्या, तिखटच लागणार. तसं कोणत्या कर्माचं फळ सुख आहे आणि कोणत्या कर्माचं फळ दुःख आहे? कर्म फळावर अवलंबून आहे. विहित कर्माचं फळ सुख आहे आणि निषिद्ध कर्माचं फळ दुःख आहे. विहित निषिद्ध कशाला म्हणावं महाराज? आणि भोळे माणसं कोण म्हणतो? जनावराला कळतं, ते आपल्याला कळत नाही का? हिरवेगार पानं, कर्दळीच्या छोट्या केळीच्या पानासारखे हिरवेगार पानं तंबाखूची, त्या पूर्ण झाडामधून फिरून येते शेळी, गाढव फिरून येते, पण हिरवेगार पानं खात नाही. माणूस बघा, पंचपक्वान्नाच जीव द्या, पाणी पेल्यावर ऐका, जनावर जे खात नाही आणि ते खाणारा माणूस सुद्धा किती हुशार. महाराज, दाढ दुखत होते, डॉक्टरकडे गेलो, दाढ राहिली नाही, तंबाखूचे काढे धरले ना, कळच मेली. लिहिलेलं असते त्याच्यावर, काही चोरून नाही लिहिलेले. तंबाखू खाणे कॅन्सरचा रोग आणण्याचा आहे. तंबाखू खाऊ नका, बिडी ओढू नका. बिडी ओढणारी म्हणते, महाराज डॉक्टर साहेब तुम्ही म्हणता बिडी ओढू नका, संडासच होत नाही. चहा पिल्याशिवाय डोकंच जड पडतंय, त्याचं डोकंच राहत नाही. मटण खाल्ल्याशिवाय हातपायच गळून जातात. दारू पेलं की टेन्शनची येते. त्यांना माहीत नाही का हे वाईट आहे? तंबाखू खाणाऱ्याला विचारा, मटण खाणारा दिसला. आमच्या भरत महाराजांनी सांगितलं, ए खासा चला कीर्तनाला, महाराजाचं कीर्तन आहे, चला मस्त जेवण खाऊन. क्या पहिले तुम्ही बोलणे का? आज सकाळी सगळे मच्छी खाया, मटण खाया, चिकन बिर्याणी खाया. वाईट खाल्लं म्हणून मी कीर्तन भजनाला येत नाही. मुसलमानाला सुद्धा माहिती आहे, हिंदूला माहित नाही कशावर. दारू पिणार, दारू वाईट आहे सांगायची गरज आहे का कीर्तनातून? ते पेल्यावर सुद्धा म्हणतोय, महाराज काय सांगावं दारू, लेकरा बाळाचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, इज्जत नाही माणसात. पिझाकडं म्हणते, थू करते सगळे. सांगू, बायको मारती, बायको मारती, बाहेर सांगता येत नाही, तू नाही करून मारते. बायको म्हणते घरात नसं बाहेर निघू नका, बाहेर जाऊ दे ना थोडं. मग हे परकर नेसलेलं काढून ठेवा. हो, मला माहितीच नाही परकर नेसलेले तर दारू वाजायला कळत नाही. ते म्हणते, सांगू का महाराज तुम्हाला? मी काय, ह्या दारूनं कृष्णाचं खानदान खलास केलं. एवढा मोठा देव परमात्मा त्या कृष्णाच्या खानदानाला खलास केलं. तुम्ही रामाला देव म्हणता ना, ते जितेंद्र आव्हाड रामाला मांसाहारी म्हणतात. ते जितेंद्र आव्हाड नाही महाराज, ते जितू खान आहे महाराज. आमच्यातले हिंदूच जय श्रीराम म्हणणाऱ्याला मी हरामखोर समजित असतो. लोकांनी तुला काय समजाव? डुकराच्या पोटचा समजाव का तुला? ज्यांनी संपूर्ण ऐसा कैसा हिंदुस्तान, ज्या हिंदू को स्थान नाही, बाळासाहेबाला त्याला नुसतं धरण्याकरता गेलं तर पूर्ण भारतामध्ये दंगली सुरू झाल्या महाराज. अशा लोकप्रिय माणसाचा मुलगा
राम मंदिर कशाला बांधलं, मशिदच पाहिजे तिथं, काय वाटत असेल महाराज? अरे विचार करा, मरावे पर कीर्ति रूपे उरावे, मूर्त से कीर्त बड़ी बिन पंख उड़ जाए, मूर्त तो जाती रही कीर्त कबू न जाए, उत्तमची उरे कीर्ती मागे। महाराज, फडाचं बांधकाम करण्याकरता 60 वर्षापूर्वी जे बांधकाम झालं ते गळू लागलं, त्रास होऊ लागला सत्याला येणाऱ्याला। म्हणून पंडित गुरु पार्टीकर, मारोतराव महाराज दस्तापूरकर, गोपीनाथराव, अशोक शेठ यांच्या हातानं उद्घाटन केले 4 वेळेस, नारळ फोडले, पैसे जमा केले, पण आमच्या मंदिराचं काम सुरू झालं नाही। माहुलीला विनंती केली मी, नाहुलीच्या लोकांना म्हणायचे केशवचे 4 दिवस शिल्लक आहेत का? 4 दिवस माझे आणि केशवचे 8च कीर्तन आम्ही दोघांनाच करायचं, कोणत्याच महाराजाला बोलवायचं नाही। काय करायचंय, पहिली 4 कीर्तन मी, दुसरे 4 कीर्तन तुम्ही। माऊलीना ऐकायला थांबायचं नाहुलीला। हे तुमच्या गावामध्ये पारायणाला होतो मी, बरोबर आहे? लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी पारायण ठेवलं होतं आणि निंगूरला मुक्काम रोज जाणं येणं करीत होतं। महाराज नामदेव महाराज गडकर शास्त्रींच्या कार्यक्रमाला मी टाळ घेऊन उभा राहतो, ते म्हणले समोर बसा, मला तुम्हाला सांगायचं आहे। त्या दिवशीपासून म्हणत असतो नामा म्हणे केशवराजा, आणि म्हणून त्यांचं नाव नामदेवराय होतं। आणि त्यांच्या वडिलाचा, चुलत्याचा, धाकट्या चुलत्याचा 3ही जणांचा संबंध असल्यामुळं आणि त्या बडवणीमध्ये, पौळपिंपरीमध्ये यांनी लाड केला, म्हणून यांच्या शब्दाकरता आणि माऊलीला विनंती केली, म्हणलं उद्घाटन झालं, लोक पैसे द्यायला तयार आहेत। आणि त्या तुम्हाला सांगू 11 रुपये सिमेंटचं पोतं होतं, 11 रुपये सिमेंटचं पोतं। त्यावेळेस गोपीनाथराव म्हणजे 2 लाख रुपये घेऊन जा। मी गेलो मागायला, म्हणले माझं पडलंय, त्या अण्णा हजारेनं बरखा प्रकरण काढले, मी माझ्या पंचायतीमध्ये, तुमचं काय बांधकाम चाललं? महाराज मी म्हणू का तुम्हा दोघांसमोर, लय बदमाश माणूस आहे, हलकट माणूस आहे मी। त्यांना विनंती करून जाहीर करून दिले नाहीत ना महाराज। अनिल काका बडवे यांच्याकडून हिंदू महासभेचं पत्र घेतलं, ढाल तलवार, आणि हिंदू महासभेतर्फे अंबाजोगाईला फॉर्म भरला आमदारकीचा, आणि सांगितलं हे पैसे घ्या, पत्रकाराला द्या, पहिल्या पानावर फोटो आला पाहिजे, दारू प्या, मटण खा, काही करा, कारण वाईट गोष्टी करण्याकरता वाईटच वागावं लागते। योगानं त्यांनी पहिल्या फ्रेंटवर फोटो आला हिंदू महासभेतर्फे। केशव महाराज उखळीकर रेणापूर मतदारसंघातून उभे राहिले, गाड्या सुटल्या। मी म्हणलं माझ्या मागं काम आहे, लाऊडस्पीकर ठरवायचे, कार्यकर्ते ठरवायचे, गाड्या ठरवायच्या, माझ्या मागं काम असल्यामुळे येऊ शकत नाही। साहेबांची गाडी, महाराज बंदूकधारी माणसं, कमांडर सगळे आले महाराज कशामुळे हे सगळं, तुम्ही निवडून येणार आहे का? मी निवडून येत नाही, पण तुमचे मत मी खाल्ल्यामुळे तुम्ही पडा, मी बी पडतो, येऊन जा तिसरं, तुला मला घात होते का, तिसरंच येईल, पण कशामुळं तुम्ही देतो म्हणा। महाराज त्या खरेदीला सांगितलं, 2 लाखाचा चेक दिला, फारून काढून घेतला, काय आता तुम्हाला खोटं वाटत। 84 वर्ष मराठवाड्याला विश्वस्त पद नव्हतं। ज्या बंकट स्वामीनं संस्था घडवली, त्या बंकट स्वामीला संस्थेतून बाहेर निघून पुन्हा निंगूरला, पंढरपूरला, आळंदीला मतस्थापना करावी लागली। त्या संस्थेचं दांडेकर मामाचा, मोठे भावांचा लाडका असल्यामुळे वशिल्यानं मला विश्वस्त पदही मिळालं आणि भांडणाच्या मध्ये मला अध्यक्षही केलं। सगळे म्हणजे गाथा ज्ञानेश्वरी पाठ असलेला, वारी न चुकवणारा त्याला केलं नाही, आणि हे तर वारीला येत नाही, गाथा ज्ञानेश्वरी काही नाही म्हणले, कधी भजन केलं नाही, याला अध्यक्षपद हे म्हणले। एकाचा
वशिला असलं ना, ज्याचा असे वशिला त्याचं पुत्र काशीला, आणि ज्याचा नसे वशिला त्याचा बाप फाशीला. अभंग नाही होता, लिहून घ्या. इति केशव उवाच योगा योगानं. तिथला गदारोळ. रात्रीच्या 1:30 वाजता मला फोन. हॅलो, मी 2ऱ्या वर्षाचा मुलगा आहे, तुम्ही अध्यक्ष आहे, आमच्या नाश्त्याची काय ठेव फोन. माझी पत्रवाळी जाग्यावर नाही. मीच एकटा माणूस एक दिवस बाहेर जाऊन काढतो. मला जेवायला डबा येतोय महाराज. अजूनही मी आहेत का केशव महाराज, आहेत का? बसा बसा, जेवण करतोय. दुष्काळ पडलं का या जेवायला? म्हणत नाही, खरंच म्हणत नाही. विचारा त्यांना. माझ्याबरोबर पंढरपुरात पार संहिता वाचनाला होते, त्यांना विचारा. जेवायला बसलो तर या जेवायला म्हणत नाही का? मला 3.5 चपाती, एवढीच भात, एवढंच वरण, एवढीशी भाजी, एवढीशी चटणी, आणि त्याच्यात महाराजाला कसं नाही म्हणा म्हणून बघू. मी उपाशी. महाराज पैसे आहेत माझ्याकडं, माझ्याकरता खर्च करीत नाही. पैसा गोळा करायचा. उखळाचं काम काय? मध्ये साठवायचे. पण साठलेले सुद्धा मी माझ्याजवळ ठेवीत नाही महाराज. जिकडे तिकडे देत राहायचं. उखळात ठेवलं काही त्याला मुंग्या होतात. हा, त्याच्यामुळं काही माणसं म्हणतात, महाराज आमचे सागर महाराज मला म्हणतात, तुम्ही विमा काढला का? विमा काढला का? मी म्हणलं नाही. कारण विमा जर काढला, 3 हप्ते भरले आणि विमा रिन्यू झाला, ज्याच्या नावचा केलाय, हे सगळ्याला सांगण्यासारखं नाही. हे सगळ्याला सांगण्यासारखं नाही. बाया माणसाला ऐकून येऊ नये म्हणून जवळच्याच माणसाला कळावं म्हणून लाईट घालविली. का लाईट गेली? लक्षात ठेवा, ज्याच्या नावची पॉलिसी केली ते मला मारायचाच विचार करील ना. मला जगवण्याचा काय? हे मेलं की विम्याची रक्कम येईल. महाराज तुम्हाला खोटं वाटलं, माझे प्लॉट, माझी गाडी सुद्धा मी माझ्या नावची करीत नाही. मी मेल्यावर काय? कहे तर कबीरा सुन मेरे दुनिया, आप मर गए पीछे डूब गई दुनिया. म्हणून सगळं दुसऱ्याच्या नावचं. फक्त मला बायको मिळाली नाही म्हणून मी तिच्या नावचा झालो नाही. ती झाली असती ना, मग तिनं घेतलं असतं. काय महाराज, सगळे लोक संसारानं त्रस्त झाले, तर तुम्हाला होती. संसार म्हणजे लाकडाचा लाडू आहे. बघणाऱ्याला खाऊ वाटतंय आणि खाणाऱ्याला खाता येत नाही म्हणून पाहिजे पंचे. कोणीच नाही. सुख नाही कोठे आली या संसारात. मग ते सुख नाही, सुख मिळत नाही. सुख का नाही? दुःख जात नाही. दुःख गेल्याशिवाय सुख मिळत नाही, आणि सुख मिळाल्याशिवाय दुःख गेल्याशिवाय माणसाला समाधान नाही. म्हणून शास्त्रामध्ये, पोथ्या पुराणामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष किंवा याला समाधान म्हटलंय. सगळ्या जगातली धडपड त्याच समाधानाकरता. रावणानं श्रीमंती मिळवली, ज्ञान मिळवलं, ऐश्वर्य मिळवलं. 80,000 बायका रावणाला, 1.25 लाख नातू, 2.5 लाख पंतू, समुद्र वलयांकित राज्य, 7 कोटी घर सोन्याचे होते. महाराज भगवान शंकराचा मानसपुत्र रावण. हे तुम्ही जे वाजवता ना तांडव नृत्य, ते रावणानं निर्माण केलेलं आहे. इतका रावण हुशार, समाधान नाही. कुबेर रावणाचा सावत्र भाऊ. कुबेराला संपूर्ण जगाच्या धनाची मालकी. त्या कुबेराला देह हे काळाचे, धन कुबेराचे. म्हणून कोणत्याही जातीमध्ये, कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही पंथामध्ये, कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही संतानं मढ्यावर जे पांघरून टाकतात त्याला अजून खिसा शिवला नाही. त्याला बरोबर काही सांगा ते कवडी गेली नाही. सुभाषित का सांग? धनानि भूमो पशवश्च गोष्टी भाग्यां गृहद्वारे जनस्पशामि देहश्चितायां
गच्छति जीवतिका. त्याचं कर्म त्याच्या बरोबर येते, त्यानं मिळवलेलं काहीच येत नाही. माऊली सांगतात, तुकोबार मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. सुभाषितकारापेक्षा पुढची बाजू तुकोबारायची. त्या काळातल्या सुभाषितकारानं धनानी भोमो धन पुरून ठेवित होते, पण पुन्हा बँका निघाला, स्विस बँक निघाला, भारतातले पैसे परदेशामध्ये. मग ठेवलेत कुठं? जिथं ठेवेल तिथं ठाईची ठाई. तुम्ही कुलपात ठेवा, भांड्यात ठेवा, भासनात ठेवा, पुरून ठेवा, जिथं आहे तिथंच राहतील, तुमच्या बरोबर ते येणार नाही. मग सांगाते कवडी गेली नाही, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. त्या कुबेराला धनाची मालकी असून त्याला काही नाही. ज्ञान इतकं असून सुद्धा 4 वेदाचं विवरण करणारा रावण, ब्राह्मण कुळातला. उगा आजकालचे पोरं कीर्तनकार, रावण राक्षस होता, रावण राक्षस होता. रावण ब्राह्मण होता, ब्रह्मदेवाच्या वंशातला होता. ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रामध्ये पुलस्ती नावाचे ऋषी होते. त्या पुलस्तीचं लग्न झाल्यावर त्यांना विश्रवा नावाचा मुलगा झाला. त्या विश्रव्यानं पहिलं लग्न एडविडा नावाच्या सूर्यवंशातल्या मुलीबरोबर केलं, तिला कुबेर नावाचा मुलगा झाला. दुसरं लग्न शिव उपासना करणाऱ्या कैकसी बरोबर केलं, तिला रावण, कुंभकर्ण, बिभीषण, त्रिजटा आणि त्राटिका हे 5 लेकरं झाली. हे 2 बायकांचा विस्तार. महाराज त्या कुबेराला, रावणाला 4 वेदाचं ज्ञान. आजही तुम्ही बनारसला, काशीला, विश्व संस्कृत काशीनाथ विश्वविद्यालयामध्ये गेलात, तिथं तुम्हाला गोत्र सांगावं लागतं. ब्राह्मण आहेत म्हणलं तर शिकू देत नाही, तर शिकू देत नाहीत. आश्चर्य वाटेल, आमच्या चुलत्या बरोबर वेदांताचार्य, साहित्याचार्य, न्यायाचार्य प्रल्हाद शास्त्री माझ्या दैटणेकर होते. आमचे चुलते गावाकडे आले, ते ऋषिकेशला गेले, परमार्थ निकेतनमध्ये राहिले आणि वेदांताची प्रक्रिया दिली. ब्राह्मण म्हणून सांगावं लागलं तर प्रवेश नाही, तर प्रवेश नाही. महाराज उच्च कुलातील असून सुद्धा त्याला राक्षस का म्हणून घ्यावलं? काही माणसं म्हणले, मग महानपती होता सीता, रावणानं नेली, एकदा नेली का? महाराज रावणानं 2दा नेली आणि मूळकासुराला मारण्याकरता 3रे वेळेस गेली. सीता 3 वेळेस लंकेला गेली होती. मी ढोक महाराजला विचारलं, 3 वेळेस गेली होती. ते म्हणले सगळं पोथ्या पोराने हिचकून बघितलं, काही लक्षात नाही. सीता पहिल्या जन्मामध्ये एका ऋषीची मुलगी होती, तिचं नाव वेदवती. तिचं सौंदर्य पाहून रावणानं आपलं पुष्पक विमान उतरलं आणि तिच्या हाताला धरलं. यज्ञ चालू होता, हाताला झटका मारून तिने यज्ञात उडी मारली. रावण म्हटला, माझ्याकडं अमृत आहे, मी हाडं जरी सापडली ते हिला जिवंत करीन. रावणानं कुंड विझवलं आणि बघितलं, काही नाही महाराज. एक सुंदर पैकी रत्नजडीत पेटी, त्याच्यामध्ये उघडून बघितलं, इतकं सुंदर तेजपुंज रत्न होतं. चला म्हणला, भाग तयार केलं, अंगुठी सही. बायको नाही ते रत्न तर सापडलं. मंदोदरीला देऊन तिला खुश करून मंदोदरीला ते रत्न दिलं. मंदोदरीनं रावण बाहेर गेल्यावर उघडून बघितलं तर मग ती सुंदर स्त्री, इतकी सुंदर. ही जर राणी झाली, पट्ट राणी. महाराज ज्याचे लग्न झाले त्याला विचारतो, नंतरची बायको लाडकी असती म्हणत. आता ना महाराज, एकच असल्यावर तीच लाडकी, तीच जोडकी. जिला जास्त आहे, ज्या माणसाला जास्त बायका आहे, नंतरची बायको लाडकी असते. काही माणसं म्हणतील, तुमचं तर मागानं होईल खंडोबाची वारी, दुसऱ्याला कशा? रावणा नका. दशरथ राजाला विचारा. कौशल्या पहिली, सुमित्रा दुसरी, काही शेवटची होती म्हणून ती लाडकी होती. आणि कधी म्हातारपणामध्ये केलेली बायको नवऱ्याला सुधरू देत नाही. म्हणून म्हणतो मी, ते बंद केले आपण. कारण 90व्या सप्त्यामध्ये
नामदेव शास्त्री बसलेले. मी म्हणलं 5 लाख रुपये महिना कमवतो, दिसायला डावा नाही, हातपाय वाकडे तिकडे नाही, नकट्या काळ्या खुज्या बिन शिकलेल्या, एवढं सगळं माहीत असून कोणीच मला कबूल केलं नाही. सगळे हसू लागले. एक बाई उठली ना, महाराज नाराज होऊ नका, मी करून घेते. मला घाम सुटला. महाराज बोलताना बोलावं वाटते, पण पुन्हा करणे करता कीड का मृदन बन काळकरी थंडगार. तिच्या शेजारची बाई म्हणली, अगं 75 वर्षाचं वय झालंय, आता उगाच म्हणायले. मग ती बाई म्हणली, मी कुठं सोडते, त्यांच्या मागं चालले, मी बी उगाच म्हणले. मग नामदेव शास्त्री म्हणले, केशव, पुन्हा जर मनात एखादी घोरपट जर गळ्यात पडली तर मग कीर्तन बंद, धुणं धुईल, भांडे घास. त्या दिवशीपासून म्हणायचं सोडून दिले, लग्न करायचं म्हणून. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये 14 चौकड्याचं राज्य ज्या रावणाला, त्या रावणानं पाय दाबणारी सटवी 14 सटवे आहेत. ज्याच्यावर कपाळावर लिहिणारी असती ती सटवी 5वीच्या दिवशी लेकराच्या कपाळावर लिहिती सटवी, भाग्य सटवी. त्या सटवीला विचारलं रावणानं, माझं मरण कशात? इक्ष्वाकू वंशामध्ये 39व्या पिढीमध्ये राम नावाचा भगवंताचा महाविष्णूचा अवतार होईल, त्याच्या हातानं तुला मरण. 39 पिढ्या अगोदर कळालं रावणाला. बदलता आलं का? का सुभाषितकार सांगतात, अवश्यं भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखे न लिपेरन नल राम युधिष्ठिरः. नल राजा, राम राजा, धर्म राजा हे महान पुण्यवान. किती पुण्यवान श्लोकामध्ये सांगितलंय, पुण्य श्लोको नलो राजा. त्या नळ राजाला वनवास चुकला नाही. नवरा बायकोची ताटातूट झाली, नवरा बायकोचा संबंध आला नाही. राम राजा गादीवर बसण्याच्या वेळेस वनवासाला बायको बरोबर असून 13.5 वर्ष वनवासाचं व्रत, अष्टभोगाच्या त्यागाला वनवास म्हणतात. स्पर्श सुद्धा केला नाही. पंचवटीतून नाशिक मधून पळवून नेलं रावणानं. 11 महिने 14 दिवस अशोक वनामध्ये ठेवलं. रावणाला मारून सीतेला आणल्यावर रामाचा आणि सीतेचा हॅपी एंडिंग, संसार सुखाचा. गादीवर बसले. 5 महिन्याची गरोदर राहिली. तिनं शुद्धीपत्र दिलं, अग्नीत उभी राहिली. या 11 महिने 14 दिवसामध्ये हे अग्निनारायणा, रामाशिवाय दुसरीकडे लक्ष केलं असेल तर मला जाळून राख कर. केस सुद्धा जळाला नाही. त्या सीतेला गणू नावाच्या धोब्यानं आक्षेप घेतला. गणू नावाच्या धोब्यानं अयोध्येमधला स्वतःच्या बायकोला बोलत असताना भद्र नावाच्या हेरानं लपून ऐकलं. राजा लंकेचं राज्य बिभीषणाला दिलं, वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, सगळं राक्षस मारले, कपिकूळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. पण एक धोबी म्हणला आपल्या बायकोला, रावणाची इथं राहिलेली सीता ह्यानं घरात घेतली, मी नाही घेणार. तेवढ्या एका लोकसंग्रह मेवापी, लोकसंग्रहाच्या अर्थामध्ये त्यांनी 5 महिन्याची गरोदर सीता वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये लक्ष्मणाला सोडायला लावली. रामाचे लेकर, जगाचा मालक राम, त्या रामाचे लेकर वाल्मिकी ऋषीच्या आश्रमामध्ये लवकुश जन्माला आले. अश्वमेधाचा घोडा सोडला, लेकरांनी त्या धरला. इकडून राम धनुष्यबाण घेऊन इकडून लेकर, सीता आली. रामा हे तुझेच मुलं, लवकुशा हे तुझे वडील. आता संसार सुखाचा माझं काम संपलंय, जमिनीत निघून गेली. म्हणून रामाचा संसार सुखाचा झाला नाही. म्हणून कृष्णानं
एक पत्नी व्रताचा त्याग केला. अनेक पत्नी, खोटं बोलणार, चोऱ्या करणार, जे करू नये ते केणार कृष्णानं. म्हणून रामाचं चरित्र आचरण्याकरता आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्याकरता, कृष्णाच्या चरित्राचा उच्चारण, रामाच्या चरित्राचं आचरण केलं की तुम्हाला समाधान मिळतं. की मी सांगतो म्हणून नाही, शास्त्रानं सांगितलंय, तेने सदा चेता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता गोरे गोरे असले ना पळत राहते. मोठे बैल मानणारे असो की वाजवणारे असो, आपल्या रुबाबातच महाराज. बघा तुम्ही बारक्या बारक्या पोरायच्या कुस्त्या लागल्या ना, मुंदळ साहेब कशात कट 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 हलके वाजले की अशा अशी पळून झटक्यामध्ये हे त्याला पाडते, ते ह्याला पाडते, नारळ घेते, पैसे घेते, पळून जाते. मोठा पैलवान डंग 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 तसे म्हणणारे दमान, हे वाजवणारे दमान, हे VIP येत ना. आणि हे उभे राहिले तर महाराज मी बघायलो तोंड उघडीन, टाळ वाजवायली पण तोंड उघडीन. पुण्या काळात होतं बा, नवीन माणूस आरती करू लागला की त्या आरती करणाऱ्या दोन गोष्टी असायच्या. डाव्या हातामध्ये घंटी आणि उजव्या हातामध्ये आरती. ही आरती अशी ओवाळायची, घंटी अशी वाजवायची. नवीन माणूस असलं असं असं केलं की हे बी असं असं करतं, आणि हे ओवाळायचं म्हणलं की हे बी असं. हे वाजवायचं आणि हे ओवाळायचं, या दोन्ही गोष्टी. तसं काही काही माणसं टाळे वाजवा, विठ्ठल 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 विठ्ठल, टाळी बंद. दोन्ही कशामुळं? काही माणसं म्हणतील दोन्ही कशामुळं? ऐका, आपल्या हातावरच्या रेघायतनं याला हस्तरेषा सामुद्रिक म्हणतो. वराह मिहीर नावाचा आपल्या महाराष्ट्रातला भारतातला ज्योतिषी होता. त्यानं हातावरच्या रेषेचं शास्त्र काढलं, त्याला इंग्रजीमध्ये पॉमिस्ट्री म्हणतात, संस्कृतमध्ये हस्तरेषा सामुद्रिक म्हणतात. आपण ज्योतिष भविष्य बघायला गेल्यावर काय दाखवतो? हात. ते असं बघत आहे, तुमच्या हातात पैसा आहे, पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुम्हाला घरचे सुख नाहू देत नाही, जवळचीच माणसं तुम्हाला त्रास देतात, घर घरलेलं असतंय पण तुम्हाला देव खाऊ देत नाही. ते मला मोगम सांगू नका, कोणत्या रेषेचं कोणतं महत्व आहे सांगा. त्यानं सांगितलं, मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रे केलेली ती धनरेषा, ती ज्याची ठसठशीत आहे, पैसा त्याच्याकडे येतो. ते मला बरं पैसा येतोय पण टिकतच नाही, कुठं जातोय? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला फुली जर असेल, आप्त इष्ट नाते गोते हे लोक नाही तर अचानक बिनओळखीचा लवकर भेट न घेणारा येतो, दोस्ताना पाडतो, मैत्री करतो, पैसे उसने घेतो, बुडून जातो. लेकराचं पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, म्हाताऱ्याला दवाखान्यात टाकले, द्या बाबा तुमचे फेडू बाबा.
उजव्या अंगठ्याकडल्या बाजूला खुली असलं. पुरीचं लग्न होतं, तिला लेकरं होते, पोराला नोकरी लागती, म्हातार दवाखान्यातून येते, द्या न पैसे, देऊ न पैसे, द्या न पैसे, देऊ न पैसे. द्या बाबा, तुम्हाला काम पडलं तुम्ही घेतात वापस देतात आणि नाही देत, काय करणार? महाराज पैसा बोरला पाणी लागणं महत्वाचं आहे, बरोबर आहे का म्हणा? बोरला पाणी लागावं पण पाणी आटू नये. उन्हाळ्यामध्ये खडखड वाजू लागले, मग कसं कळावं पैसा टिकतो म्हणून? ऐका, ज्याची करंगळी 2 कांड्याच्या वर आहे त्याला सत्कर्माला, अन्नदानाला, मंदिराला, आता याच ठिकाणी परमपूज्य आदरणीय वैराग्य मूर्ती आमच्या ताई भागीरथी ताई यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी रामकथा, कीर्तन, भजन आणि त्याचा शेवट माझ्याकडं, उखळीकराकडं. आणि त्यामध्ये अशा अन्नदानाला महाराज मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. इथलं जितकं अन्नदान आहे बालाजी मंदिरामध्ये सुद्धा बघितलं आम्ही. मामाची टॉकीज परळीला आणि औशाला 2 टॉकीज होत्या. टॉकीजचं पिक्चर बुक करण्याकरता मी 42 वेळेस बालाजीला जाऊन आलो. इतक्या ओळखी पडल्या, मला ढकलायचं नाही. हो तिथं जायचं, दक्षिणा तिथं असं समोर ठेवू देत नाही, कानगीमध्ये टाका म्हणते. पंढरपूरला टाक पैसे नाही तर सराक पुढे म्हणून तिथं बुका तिथं लाडू. काय कमाल आहे महाराज. योगानं तसं ज्याला सत्कर्म आहे, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सारे. अन्नदान, मुलांचं शिक्षण, गोरगरिबाच्या लग्नाला मदत, दुखण्यातून बाहेर काढण्याकरता अडचणीत पडलेल्या गोरगरिबांना मदत केली, तुमचा पैसा वाढत राहतो. येथे एक शीत दिले अन्न कोटी कुळ. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, मानवतला चंद्रकांत महाराज यांनी भागवत ठेवलं. हॉटेलमध्ये वेटर असणाऱ्या माणसांनी पंक्ती सोडल्या नाही. वर्ष आम्ही भरती करू पण पंक्ती सोडणार नाही. कारण अन्नदानानं ते माणसं अन्नदानाचं यज्ञाचं पुण्य लागतंय, त्यांची मनोकामना देव पूर्ण करतो. मनाचे संकल्प पावतील सिद्धी. म्हणून अन्नदानाकरता दिलेला पैसा हा तुमचा दुप्पट वाढतो. इतकी ताकद त्या अन्नदानामध्ये असते. आणि पूर्ण फिरलो मी, बालाजीपर्यंत फिरलो. इथल्या चाकरवाडी इतकं अन्नदान भारतात नाही कुठं. कोण येतं, कुठून येतं, कोण देतं, काय देतात. महाराज तुम्हाला आश्चर्य, आमच्या जोग महाराजांच्या सत्याचा शताब्दी उत्सव 2017ला 2019ला 20ला आमच्या जोग महाराजांचा जन्म शताब्दी उत्सव. 2 सप्ते झाले. इथं सप्ता संपल्यावर गावात म्हणते पत्रावळ्याचे राहिले, स्पीकरचे राहिले, भजन्याचेच राहिले, मुर्दंग्याचेच राहिले, बँडवाल्याचेच राहिले. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या सप्त्यामध्ये मी अध्यक्ष असताना 1,72,00,000 रुपये शिल्लक राहिले. विचार करा, शासनानं दिलेले 1 कोटी मी मान्य केले नाही. भगवानगडावर 7 कोटी 15 एकर फॉरेस्ट खात्याची जमीन दिली ना, ही संस्था इकडं 25 कोटी द्या. एकाच ठिकाणी मला देता येत नाही, नका देऊ. संस्थेतला माणूस अजून कुठं पावती घेऊन फिरला नाही, तरी संस्थेत कमी पडत नाही. रोज 500 माणसाचं अन्नदान, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण. आणि तुम्हाला आश्चर्य वाटतं, अध्यक्ष असताना अभ्यास करा, कीर्तनकार व्हा हे नाही सांगायचं. पहिलं माणूस बनवायचं, पुन्हा त्याला कीर्तनकार बनवायचं. मी सांगायचं, अन्नदान दिलंय लोकांनी, जे खायचं तेच घ्यायचं, जे घ्यायचं ते खायचं. म्हणून 500 विद्यार्थ्याची पंगत झाल्यावर
बशीवर सुद्धा खरकट निघत नव्हतं. ही संस्थेची पद्धत. इथं घ्या भात, आम्हाला शुगर आहे, खायचं नाही, आपण दे. देणारा देतोय, वाढणारा वाटतंय, खाणारा खाऊ वाटलं तर खाते, नाही ते शिल्लक ठेवते. जो मनुष्य ताटामध्ये शिल्लक ठेवून हात धुतो, अन्न त्याला शाप देते. आणि शेवटच्या वेळेस भूक राहिली, 2 दिवस झालं, महाराज जबरदस्तीने घास घातला, देव त्याला घास गिळी सत्ता हाती नाही. लगेच असं होतं, कोण करतंय, घास बाहेर पडतंय, काय झालं, मेलं. का घास गिळू दिला नाही, अन्नानं शाप दिला. म्हणून कधीही कमी जेवणारा, म्हणून जुन्या काळात लोक काय म्हणत होते, सावकाश जेव. सावकाश म्हणजे दमानं नाही, सावकाश म्हणजे पोटात जागा ठेवून जेवा. असा जेवणाऱ्याला आयुष्य जास्त मिळतं. कमी जेवणारा मनुष्य जास्त दिवस जगतो. जास्त जेवणारा मनुष्य, आता उत्तर प्रदेशाला आहे महाराज, कच्चा तून खाते, मेलं. बीपी झाला, झटका आला, मेलं. किती वर्षाचं होतं, 44. किती वर्षाचं, 50. किती महाराज ॲव्हरेजच काढले. 54 वर्षामध्ये हिंदू, मुसलमान त्याच्या अगोदर. पळायला गेलं, भागते भागते कहा जाता है, रुक जा, रुकत नाही. हिंदूचा पळत राहतो. आणि त्यांनी मोठं खाल्लेलं असल्यामुळं लवकर मरतात, लवकर रोग होतात. महाराज तुम्ही मोजकं खाऊ लागलात ना, तुम्हाला 100 वर्ष गाठायला काही हरकत नाही. बाबा रामदेव बाबा एक प्रयागमध्ये आले होते. त्या प्रयागमध्ये देवराहा बाबांना बघितलं. महाराज त्यांच्या भावाचा नातू 186 वर्षाचा होता. आता हे बघा ना, माझे वडील 94व्या वर्षी वारले, तर 15 दिवस अगोदर कीर्तन केलं पंढरपुरात. अर्धांगवायूचा झटका आला, घरी आले. बरोबर 22 डिसेंबर उत्तरायण सुरू झालं की देह ठेवला. ज्येष्ठ शुद्ध एकादशीला वयाच्या 72व्या वर्षी आईनं ज्येष्ठ शुद्ध एकादशी सोमवार, निर्जला एकादशी, देह सोडला. वडील म्हणले जाणार. हे 90 आमचे धाकटे चुलते महाराज 92व्या वर्षी कीर्तन भजन सगळे लोक म्हणले कोरोना झाला. दुरुस्त होऊन घरी आले. पण कोरोनाच्या धसकीनच वयाच्या 52व्या वर्षी 48व्या वर्षी आमचे निर्गुण महाराज गाडीतून खाली उतरले की त्यांना महाराज म्हणून पाया पडायचे आणि मला म्हणायचे पिशवी घेऊन या. पण म्हणलं मी महाराज आहे बाबा. दिसायला सुंदर, उंचा पोरा, कपडे टाईट, हातात घडी, रुमाल, अंगठ्या, आणि मी आपलं चुलबळलेले कपडे पिशवी घेऊन उतरायचं. तिकडे ये. आता खरं सांग का, माधव शास्त्री म्हणायची, नवरदेवानं शोकोने देखणे ठेवू नका. नवरीनं करवाल्या देखण्या ठेवायच्या नाहीत. नवरीनं करवाल्या देखण्या ठेवल्या की नवरदेव म्हणतो तिच्यापेक्षा ती चांगली दिसायची. म्हणून ह्या दोघांना बरोबर येत नाही कुठं मला. पण यांनी आग्रह केल्यामुळे यांना यांच्यातर्फे आला कार्यक्रम म्हणून. नाही ते हे दोघाला बघितलं काय देखले माणसं नाटीटोळी निघतच. मला म्हणते ते दात वाकडे टक्कल पडलेले. कधीही आपल्यापेक्षा डावे माणसं, नकटे, आंधळे, खुजे, तिरपट बघणारे असे जवळ घेऊन फोटो काढायचो. आपला फोटो चांगला नाही. आपल्यापेक्षा जास्त कधीही बघा सिनेमामध्ये जो हिरोईन असते तेच देखणे असते, त्यांच्या भोवतालचे जास्त ते काळ्या बेंदे, नकटे, खुजे, येडपट. त्याच्यामुळं योगानं तसं महाराज आमच्या हातात. महाराज लक्षात ठेवा,
तुमची 2 कांड्या इतकीच करंगळी असते तर गोल गोल. अद्या काय समाज माऊली होते, भागीरथी ताई होत्या. त्यावेळेस लोक दर्शनाला लांब लागायची. महाराज मोजता येत नव्हते पैसे एवढा, आणि त्यांचा आशीर्वाद पोरांना. आणि इथलं अन्नदान महाराज चंद्र सूर्य असेपर्यंत चालू. असं गोड बोलणार. इथल्याच माणसानं चौकदारानं पावती बुक पुढे केलं करणार खाणार निघून जाणार. 2 कांड्याची असल्यावर, 2 कांड्याच्या कमी असली करंगळी कशाला सप्तेन कीर्तन भजनेन उगा लोक गोळा करायचे, खाऊ घालायचे. एवढेच माणसं सोयाबीन काढायला नेले तर किती लवकर होईल ती. तसं विचार एवढ्या माणसाला खुश करायचं महाराजाला. आणि कृष्णाच्या खोड्या सांगायला, इकडलं तिकडलं सांगायला. याच्यापेक्षा थोडा खर्च केला. सपना चौधरी, गायत्री पाटील, सुरेखा पुणेकर ती आणले, नाचल सुरू केले लोक. महाराज लोकाला चांगलं आणि वाईट कळतं म्हणून चांगल्या ठिकाणी दान दिलं की ते वाढून मिळतं. नाही काय झालं, बँकच बुडाली, पळून गेले सगळे पैसे गेले. तसं होऊ नये याच्याकरता इथं अन्नदान केलं की तुमच्या हातात ते दिसतं. महाराज मला आयुष्य असावं, आम्ही आता बदल करू, चांगल्या ठिकाणी मदत करू. करंगळीच्या खालच्या कांद्यापासून इकडच्या बोटापर्यंत, पहिल्या बोटापर्यंत जर रेग असेल आयुष्याची, 100 वर्ष धक्का लागणार. मला थोडं कमी 82, आणखी थोडं कमी 75. महाराज त्याला 2-3 फाटेच फुटलेले. ते चिकनगुनिया महाराज, ओमायक्रॉन, झटका, ॲक्सिडेंट, मरणार. महाराज अन्न सुख, ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह आहे त्याला अन्न कधीच कमी पडत नाही. त्यानं अन्नदान केलेल्याची खून आहे. महाराज आमचा कसा होईल संसार? मधल्या बोटावर, लग्न झालेल्या माणसानं मधल्या बोटावर बघायचं. पद्मा असेल, गरीबी असू द्या, मेड फॉर इच अदर, तू मेरे लिए मैं तेरे लिए. हे घास महाराज सोडून खाणार नाही. चक्र असल्यावर मला स्वयंपाक नाही आणि तुम्हाला तर जेवायला नको वाटते, मी चल मला गाडीत बस. पंचतारांकित हॉटेलमध्ये नेलं, पैसे फेकले, पोटभर जेवण केलं, गाडीत बसला. बायकोने खिडकीतून बघितलं, काय बघायलीस? बघा ना साड्या किती चमचमचम. वळविली गाडी, घे कॉटनची घे, सिल्कची घे, टसरची घे, सिफॉनची घे, 9 वारी घे, 6 वारी घे, 15 साड्या घे. एवढ्या कशा घे? कीर्तनाला वेगळी, दिंडीला वेगळी, पारायणाला वेगळी, रडायला वेगळी, हसायला वेगळी, स्वयंपाकाला वेगळी, मैतीला वेगळी. घे साड्या, दागिने घे. एके दिवशी बायको म्हणली, आज मला स्वयंपाकच करू वाटेल, चला ना हॉटेलमध्ये मुस्काट फोडील म्हणला. घर भरलेलं, स्वयंपाक करून नवऱ्याला खवट. सुधार माहेरी. तुला वाटलं तू माहेरी गेली म्हणजे मी उपाशी राहील, नाही तर गाडी घेऊन न्यायला येईल. संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. ते केशवचं नाही झालं म्हणून काय झालं, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. कसं हे चक्र. आणि शंख जर असलं ना लग्नामध्येच भांडणं. ते चहा कॉफी नेऊन द्या. त्या पोरीने उचललं, चहा घ्या, कॉफी घ्या, पाणी घ्या, दूध घ्या, चटणी काय घ्यायचं ते घ्या. बघायला आलात बघा. पसंत केली मुलगी. लग्न ब्राह्मणाची पंचायत. 11:35चं लग्न, 2:15 वाजले. नवरीचे मामा नवरीला घेऊन ये, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन ये. नवरीच्या मामाला आणून ठेवलं. नवरदेव गेट मधून येताना स्पीकरवाले मोठे चालक असतात म्हणूनच म्हणते ती हे रती माईके दुःखाची जणी. तुकोबाऱ्या सुद्धा म्हणते. नवरदेव दिसला कुंबळेची छत्रीन, त्याचे मित्र वाजवते, लगे बटन दाबते. बहारो जूते बरसाओ मेरा बेवकूफ आया है, बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. महाराज आल्या, चला चला गाणं लावलं तर काय आम्हाला वाईट वाटेल का? नाही ना, घोड म्हणजे कशालाच नाही. महाराज याच्यातल्या ऐका,
दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा करण्याकरता आणि सुखाच्या रेषा ठळक करण्याकरता आमच्या सेना महाराजांना 750 वर्षापूर्वी आणि त्याच्या अगोदर व्यास महर्षीनं ऊर्ध्व बाहू मेरो मेष नकशी शृणु आणि सेना महाराजांना सांगितले महापाप राशी त्याची झाली होळी विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ म्हणून टाळी वाजवली आणि विठ्ठल म्हणलं. बेंबीच्या देठापासून विठ्ठल म्हणलं की ऊर्जा क्रांती कार्यरत होतात आणि हातावरच्या रेषा अशा बदलतात. महाराज इतकी ताकद विठ्ठल म्हणून टाळी वाजवण्यात आहे. टाळी वाजवावी म्हणून सांगितले कर टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल बेंबीच्या देठापासून अरे इथलं सोडून द्या. जर्मन सारख्या जपान सारख्या हॉस्पिटलमध्ये साऊंड बॉक्स लावलेले आणि तिथं त्या पेशंटला विठ्ठल 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 असे साऊंड तिथं चालू आहे. दुरुस्त होतात माणसं. ही ताकद आहे विठ्ठल म्हणून टाळी वाज. आणि टाळी वाजून विठ्ठल म्हणून पाप नाहीसं झालं की पुण्याचं फळ सुख मिळतं आणि पाप नाहीसं होऊन पुण्याचं फळ सुख मिळालं की त्याला समाधान म्हणतात आणि ते हरिकथेनं मिळतं. म्हणून करू हे निर्मळ हरिकथा दीन आणि दुर्बलाशी सुखराशी हरिकथा. महाराज हरिकथा कशात आहे? हरिवंश पुराणामध्ये किती श्लोक आहेत? 25,000 श्लोक. 14 छंदामध्ये 25,000 श्लोक वाचायचे. पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती. मग त्याच्यात आमच्या तुकोबारायानं व्यास महर्षीनं शुकदेवानं एवढं वाचन करण्यात होत नाही तेवढं आयुष्य नाही म्हणून त्याच्यातला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याचे 2 प्रकार पाळले. दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता. काही लोक म्हणतील रांगताना काय केलं? देव कसाही रांगत नव्हता. रांगत रंगणे रांगत डाव्या गुडघ्याने रंगत रंगिणी रंगणात तोम्या देखील असे गवळण दसवंती पै सांगे. आणि रांगत कसा होता? दोन्ही तळवे डावा गुडघा उजवा तळपाय. आणि काय केलं? गवळणीच्या इथं रांगत रांगत हरिहा येतो राजमंदिरी
तिथं दह्या दुधाची चोरी केली. गवळणी गाराणे सांगण्याकरता किती गवळणी महाराज. त्या गवळणीचे 3 प्रकार सांगितले. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सून नावाची गवळण कर्म प्रधान. लेक नावाची जी गवळण आहे ती गवळण लेक नावाची ती उपासना प्रधान. जी ज्ञान प्रधाना नावाची गवळण आहे ती सासू स्वतंत्र, देव तिच्या ऐकण्यात. जिला कर्माप्रमाणे वागावं लागतं ती सून. जिला सुने इतका जाच नाही पण सासू इतकी स्वतंत्र नाही ती लेक. आणि जिला बंधनच नाही, मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे ती सासू. देव त्यांच्या ताब्यात. प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला. तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाकारी. तुम्ही म्हणाल त्या ती उद्धरी, एरवी हाती न धरी अनाथे. महाराज मग या सगळ्या अवघियाची जगणी सून नावाची गवळण पुढे आली आणि तिनं सांगितलं, यशोदा मैया, मी माझ्या अंगणामध्ये सडा संमार्जन करून प्रातःसमयाला रांगोळी काढीत होते. कृष्ण रांगत रांगत आला. काय काढायला? ते म्हणले अष्टदळ. कमाल आहे. कृतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्वापारयुग चाललंय, तुम्ही अष्टदळामध्ये अष्टभोगामध्ये. अष्टभोग भोगणी माती नाही. कृष्ण मला दुसरी येत नाही, तू सरक म्हणला. काय केलं? अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्रपाणी. अष्टभोगाचा निषेध केला. अष्टभोग भोगणे माती नाहीचा म्हणून तिला बाजूला सारलं. लहान लेकरं आज भांडतात, उद्या एक होतात. हे मोठमोठे खुर्ची करता एक व्हायलीत ना. मग आपण काय एक होऊ नये. ज्ञानोबारायचं 750 वर्षापूर्वी स्वप्न आहे. मेळविली मांदी वैष्णवाची. दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, अनंत संप्रदाय, चैतन्य संप्रदाय सगळे एक झाले पाहिजेत. हे स्वप्न आहे ज्ञानोबारायचं. योगा योगानं 5 बोट सारखे नसते पण 5 बोट एक ठिकाणी आल्यावर काहीच कोणाचं चालत नाही. महाराज तसं तिला बाजूला काढलं. दुसरी आली धावूनी. यांनी बाई काय केली करणी. माझ्या पतीची दाढी माझी वेणी. गाठ गेला बांधुनी. गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना. कुठवर सोसू धिंगाणा. माझ्या नवऱ्याची दाढीची माझ्या वेणीची गाठ मारली. आता माऊली सांगतात तेची आता थोडीशी गोठी सांगेल परियशी. जेत अहंकार तनुशी वालभ पडले. अहंकार आणि तनु वालभ पडणं म्हणजे गाठ मारणं. म्हणून गाठ ज्याला मारतात त्याला वल्लभ म्हणतात. वल्लभ म्हणजे गाठ ज्याने मारली तो. ती गाठ सुटली का नाही. देखोनी या दया उपजली चित्तान. कृपेने पाहता मुक्त झाली. राम गाठ सोडू शकत नाही. हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणून कृष्णाच्या दृष्टीतून नजरेतून गाठ सुटली. त्याच्या नंतर एक गवळण आली. टीजभर लेकरू. मायबापानं वळण लावलं नाही. म्हटलं चावट आहे. आता ताने लेकराला कुणी चावट म्हणेल का? आमच्या शास्त्रानं वृत्ती प्रभाकर विचारसागर यांनी सांगितले चावटपणा करण्याकरता सुद्धा 3 गोष्टीची आवश्यकता आहे. इंद्रिय पाटव्यता, भोगण्याच्या अनुकूल विषय आणि अनुकूल वृत्ती. भोगण्याची अनुकूल वृत्ती नसेल तर नागडा असल्यावर सुद्धा इंद्रियावर ताबा चलत नाही. दवाखान्यात बघा. पोटात 17 खडे झाले. तिथल्या डॉक्टरने, एशियन टेक्नॉलॉजी डॉक्टरनं सांगितलं सेन्सलेस मॅन, अक्कल नाही या माणसाला. आमच्या भाच्यानं सांगितले विषार कीर्तन भजन करीत असतील. 17 खडे होईपर्यंत मी चक्कर येऊन पडत होतो पण पुन्हा सावध होतो. काढले नाही खडे. म्हणजे कार्यक्रम मेल्यावर मी त्यांना सांगितलं माझं आयुष्य आहे, मरू शकत नाही. आयुष्यात येते जिने पुढे किंवा आयुष्य असल्यावर मरत नाही आणि आयुष्य संपल्यावर जगत नाही. त्याला सांगितल्याबरोबर त्यानं रोज यायचं. आगे क्या आहे म्हणजे बात मी बताऊ. महाराज त्यानं 11 दिवस त्या दवाखान्यात राहून बिल घेतलं नाही. पंडितजी का बिल नाही लेना छोडतो. असं सगळीकडे महाराज फुकटच काम करतो. परळीमध्ये ऑपरेशन झाले, कोणीच काही घेतलं नाही. मरते म्हणजे फक्त कुरेकर बाबा आळंदीची शांती ब्रह्म कालच्या
एकनाथ शिंदेनं त्यांना शांती ब्रह्म आणि आमच्या ढोक महाराजाला तुलसीदास पदवी दिली आणि पैसे दिले. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटतं, त्यांनी बघितल्यावर सांगितलं केशव काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं बोनस आयुष्य मिळेल, मरत नाहीस तू. आणि त्याच भरोशावर 400 शुगर आहे मला, गोड खातो. हां चल म्हणलं, नाही गाडी कशाला घेतली, चालायचं म्हणलं. डॉक्टर म्हणले 3 किलोमीटर चालल्याशिवाय जमत नाही, शुगरला एकच आहे, चाललं पाहिजे. मी म्हणलं चालायला गेलं की फ्रॅक्चर झालेला आहे. माझ्याच हातानं धडक आहे, कुत्र्यावर गेली, मोटरसायकलीवर गेली, सायकल हँड ट्रकला धडक. अध्यक्ष आहे ना, ट्रकला धडक. ती म्हणली महाराज आता कसं. आळंदीचे सगळे लोक आले, पेशंट कहाँ आहे. ती नर्स आली इंजेक्शन घेऊन. ते आमच्या निरंजन शास्त्रीने सांगितलं टेबल पर बैठे गुड्डा आहे ना, तकड़ू गुड्डा वही पेशंट आहे. ती म्हणजे ते सगळ्यात हसायले. आणि माझं काही दुखतच नव्हतं तर कशाला. पण इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत ना, इन्शुरन्सचे पैसे मिळून याकरता उगं डॉक्टर सगळं पैसे संचितीमधले. काय महाराज तुम्ही 2-5 लाखाला मिळू द्या महाराज. खरं सांग का, आता इथं मी बघितलंय ताईला लोक दर्शन करायला, माऊलीला दर्शन कर, माऊलीनं आपल्या दोन्ही खिशातले पैसे दिले, मग माझं मंदिर पूर्ण झालं महाराज. ही ताकद आहे माऊलीच्या. दुसरीकडलं कीर्तन, मी सगळे कीर्तन कॅन्सल केले. पण ज्यावेळेस नामदेवरायानं सांगितलं असं असं काल्याचं कीर्तन तुमच्याकडे काही 9वी पुण्यतिथी आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्त भागीरथी ताईच्या तुम्हाला यावं लागेल. मला नक्की येतो. मग काय सांगायचं, मला काही सांगायचं नाही, आशीर्वाद द्या म्हणायचं. फक्त लग्न होईपर्यंत मरू नको म्हणावं. काही माणसं पुन्हा पुन्हा येत येतो म्हणा. आता खाई त्याला खाऊ खावे, ना खाल्लं की नक्कीच वर मोठा. म्हणून योगानं महाराज त्या हातानं काय केलं, मोठी गवळण होती, ताकद जास्त होती, सामर्थ्य जास्त होतं, वैराग्यानं वागणारी ज्ञान प्रधान श्रुती होती. लोक म्हणतील तेव्हा सुनाली की महाराज गोपिकांच्या वेशे प्रगटल्या श्रुती आणि गुह्य हे तुझं प्रती सांगत असे. ज्याला कळणार नाही त्याच्याकरता गवळणीचा विषय सांगितला, पण ज्याला शास्त्र माहित आहे त्याला वेदाचा विचार ज्याला कळतो तो देवाबरोबर भांडतो कसा. त्याने स्पष्ट सांगितलं, परवा आला आमच्या घरा, परवा आला आमच्या संचितामध्ये अहम नावाचे म्हातारे, अहम नावाचे म्हातारे 2, देहोहम दुःख देणार, शिवोहम सुख देणार. या देहोहम नावाच्या म्हाताऱ्यानं ओल्या बताशाची फॅक्टरी काढली होती. थुंकायचा बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशिले घर थुंकून ये. कुठं तुको बऱ्यानं बघितलं असं, गांजा वडणारा, बिडी वडणारा, तंबाखू खाणारा असं ऐकणाऱ्या माणसाला कळतं बँड काय टाकला. मग त्याला काय केळस ज्याच्या तोंडातून पडणार ती असं करते. ते थुंकत आहे म्हणून बायकोनं सांगायचं दरवाजामध्ये झोपान तिथं थुंका बाहेर. योगानं दवाखान्यात गेलं
आणि थोंकणारा म्हातारा घरी आल्यावर हिवाळ्याचे दिवस दमेकरी म्हातार थंडीचा महिना पांघरून घेऊन झोपलं होतं. 3 दिवसाच्या शिळ्या ताकाचा डेरा उचलला, त्याची घोंगडी बाजूला काढली आणि नेम धरून पहाटे डोक्यावर डेऱ्याचा टप्पू, ताकाचा दोंडा, दमेकरी म्हातार. हिवाळ्याचे दिवस त्याने एकच उचकी केली. यशोदा म्हणली, मेलं का म्हातार? अहम मरत नाही, अहमचा विषय बाधित होतो. देहोहम जात चिदानंद रूप शिवोहम शिवोहम घेतो. मी वासुदेव तत्वता कळविले विचार. त्याला आम्ही शेकलं, सांग तुझ्या कृष्णाला. त्यावेळेस मात्र वाईट वाटलं आणि तिनं सांगितलं, कृष्णा तुला रे ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. आई मी घरात काय करू, घरात काय करायचं ते कर. कृष्ण आजही बघा, ताने लेकर झोपलेले तोपर्यंत आई काम करते, ताने लेकर उठले की आईला काम करू देत नाही. झोपलेला हिला मंथन सुरू केलं. घुमघुम डेरा डेरे घुमती. डेऱ्याचा घुमण्याचा आवाज आला. कृष्ण डोळे डोळे उघडला. सोड रवीचा हात काना करू दे मंथना. ते म्हणला मी करतो. आजही महाराज छोटी मुलगी आई मी करते पोळ्या, मी करते चपात्या. थोडंसं महाराज एवढंसंच लाटणं, एवढंसंच महाराज पोळी पाट, इतकाच महाराज कणकेचा उंडा द्यायचा. ती सगळ्या जगाची नकाशे करते, काळ्या कुटपीट करून घेते, पण खेळती ना. तसं कृष्णाला रविदोर हातात दिल्याबरोबर 33 कोटी देव आणि राक्षस नाचू लागले. भगवान शंकरानं कपाळाला हाणून घेतलं आणि लक्ष्मीबाईनं डोळ्याला पदर लावला. काय झालं? राक्षसन देव एकदाच कसे? कोणीतरी एक नाचायला पाहिजे. असुरी संपत्ती तरी नाही तर दैवी संपत्ती. त्यानं म्हणला मंथन चालू आहे, कृष्ण मंथन करायला. त्या मंथनामध्ये दोन्ही गोष्टी निघतात, दारूही निघते ना अमृतही निघते. आपण मंगलाष्टकामध्ये म्हणतो ना, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा. सुरा म्हणजे दारू. समुद्र मंथनातून निघालेल्या दारूला वारुणी दावाची दारू म्हणतात. आणि यादवानं तयार केली ती मैरेक नावाची दारू. काही लोक म्हणतील महाराजाला दारूचे नाव माहिती आहे. भागवतात आहेत माझ्या पदरचं थोडं. त्याच्यामुळं राक्षसाला दारू प्यायला, देवालाही दारू प्यायला, दोघे खुश. शंकरान म्हणला पुन्हा हल हल विश्ली कर, माझ्याच नशिबाला येईल. लक्ष्मीबाई तुम्हाला का डोळ्याला का तर दुसरी लक्ष्मी येईल, ती नवजेवान, तिचा लाड होईल. मग भगवंताच्या कपाळावर घाम बघितल्याबरोबर चटकन रविदोर हातातलं सोडला, मांडीवर घेतलं आणि त्याला पदराखाली घेऊन पाजवीत असताना त्याच्या मनमोहक रूपाकडे बघितलं आणि त्याचे हात नाजूक सुंदर मुख साजरे कुंडले मनोहरे गोमटी ते बघितलं. पाना फुटला. पाना फुटल्याबरोबर कृष्णाने विचारलं, मैया किती आवडतो? बहु आवडशी जीवापासून या. ते परीक्षा बघा. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध कृष्ण पित होता. पद्मगंधा नावाच्या गाईचं दूध चुलीवर ठेवलं होतं. योग अग्निपदीक्त गेला, दूध उतू गेलं. दूध उतू गेल्याबरोबर कृष्णाला खाली ठेवून मध्ये गेली. मला सोडून मध्ये कशी गेली? रवी घेतली, डेऱ्यावर हाणली, खळकण डेरा फुटला. ताकाचा लोंडा अंगणापर्यंत लोण्याचा गोळा घेतला आणि पळाला. मध्ये दूध क्रियमान करपलं. महाराज ज्ञानाग्नी हे क्रियमान संपलं. ज्ञानाग्नी सर्वभूताना. बस त्याच्यानंतर इकडं डेरा कोरडा, घट तादात्म्य, देह तादात्म्य. ताक असा संसार वाहून गेला. शुद्ध चित्त लोणी घेऊन पळाला. चित्त चोर येईल धरलं आणि त्याला मारल्याबरोबर रडू लागला. त्याचं रडणं ऐकून स्वतंत्र विषय राधा दामोदर. आपल्याला वेळ नाही म्हणून थोडक्यात नंद राजा आले. काय झालं? काय कशामुळं? बघा ना, सगळं घरचा विध्वंस केला. 5 वर्षाचं झालंय. 5 वर्षांनी लाले. 5 वर्षापर्यंत त्याला पाप पुण्याची जाण नसते. 5 वर्षाच्या पुढे त्याला कळतं, म्हणून वळण लावायचं असतं. योगायोगानं त्याला गायी वळायला पाठव. मोर कोसायला मुकुट, नाना प्रकारचे हार, शिंगात वेताटी, मोत्याच्या दशा लावलेली काळी घोंगडी, घोंगराची काठी, शिदुरीचं जाळं आणि भगवान बासरी वाजवीत पुढे निघाले. पाठीमागून गायी वासर निघाले, गोपाळ निघाले. आजही
उत्तर प्रदेशामध्ये गायी राखणारा बासरी वाजवीत पुढे चलतो, गायी मागं लागतात. म्हशीचं तसं नाही. हा, गायी हुशार, म्हैस हा. तसं बरोबर 100 गायीमधून वासरू सोडलं, आपल्याच आईच्या कासेमध्ये तोंड घालतंय वासरू. म्हशीचं तसं नाही, ढकलीत न्यावं लागतं. लोक म्हणतील तुम्हाला काय माहिती आहे महाराज, 74 पासून 86 पर्यंत म्हशी घरी 100 लिटर सकाळी 100 लिटर संध्याकाळी दूध होतं. महाराज सोसायटीला दूध द्यायचं तर अर्ध पाणी ना अर्ध दूध देत होतं, तरी 30 डिग्री लागत होती. सगळे लोक म्हणायचे आम्ही साय काढून घेतली तर आमची 22-23 डिग्री लागतील, तुम्ही आमच्या देखत पाणी टाकता. त्याची युक्ती असते, दूध थोडं गरम करायचं आणि त्याच्यात थोडी साखर टाकायची, डिग्री लागते. करून बघू नका, नाही तर महाराजांनी कीर्तनात हे सांगितले म्हणून करून बघताल, तुम्हाला आश्चर्य वाटेल. मी आजारी पडल्यावर पाण्याच्या लोकांना 4 ट्रक भरून माझ्या गायी म्हशी नेल्या आणि सगळ्या विकून खाल्ल्या. मला म्हणले सगळ्याच मेल्या. मी म्हणलं पाण्याचा पैसा गेला, पाण्याचा पैसा पाण्यातच जाणार. योगानं भगवान कृष्ण परमात्मा कुंजवन, मधुवन, ताडवन, अंबिकावन, वृंदावनामध्ये गेले. कदम नावाच्या झाडाखाली बसले. गायी वळण्याकरता पेंद्या सुदाम्या वडल्या, गायी वळून आणा. मग भगवंताजवळ आपली शिदोरी ठेवायची. गायी वळण्याकरता गेल्यावर सोडून या गाठी पाहे काय आहे त्यात. गाठ सोडायची, फक्त कृष्ण गाठ सोडू शकतो. कृष्ण म्हणजे जगद्गुरु, राम गुरु नाही म्हणून राम गाठ सोडू शकत नाही. कृष्ण म्हणजे गुरुबिन कोण बजार गाठ सोडायची. माझ्या मीपणाचा करुणी फरार, उरले खावया बैसला सकळायसा बुकाळवा नंदाचा गोड. आता काय देऊ नसता जवळी, संचित प्रारब्धते बक्षिली समोरी. त्याने खाऊन टाकायचं, तो धावत धावत यायचा. कृष्णा लांब गेले गायीच्या झुंडा, मी पळून पळून थकलो. माझी शिदोरी मला दे, तुझी शिदोरी मी खाल्ली, तुझी शिदोरी मी खाल्ली. रोज एकेकाची शिदोरी खाल्ल्यावर सगळ्या भक्तांनी संघटना केली. यानं वचन दिलं होतं आजी देतो पोटभरी, आणि हेच आमचं खायलाय. नुसतं म्हणते जगाच्या कल्याण आणि हेच खाते. मग सगळ्या गोपाळांनी संघटना केली आणि कृष्णाला आजच्या अभंगाच्या पहिल्या सगळ्याची तोंड लहान झाली, भुकीची वेळ झाली, महाराज थांबवायले. काळजी करू नका, बिलकुल महाराज 4 वाजेपर्यंत आपलं कीर्तन समाप्त होणार. सगळ्याला जेवायचं आहे. प्रसाद घेतल्याशिवाय आईच्या नावानं अन्नदान केलेलं, आणि ते कधीही लक्षात ठेवा. कृष्णानं शिदुरी खायची, काही म्हणता येत नाही खाल्ल्यावर. मग देवा
तू आमच्या बरोबर येत जाऊ नको आम्हा सवे गोपाळा येऊ ओढाळा तुझ्या कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नव्हत्या कळंबाटाई शिवे देती तुझी आई काय क्षारण करा बैल चुकला तुझा मोरा सांगू गेलो तुझ्या घरात तो पाठी लागला तुझा म्हातारा तू मुलखाचा ढालगड आमच्या शिदुऱ्या खातोस ना आम्हालाच काम सांगतोस मग येत जाऊ नको तुझ्या गाई ओढाळे देव म्हणला एकाऐशी एक नाही भिन्न पाहिजे प्रकृती प्रत्येक जण चाललं कुठे काय का एक कमी असते जास्त असते घ्यावं लागते सगळ्यात सोपं ऍडजस्टमेंट इज बेस्ट पॉलिसी जो जीवनामध्ये तडजोड करतो त्याला कधीच दुःख होत नाही सगळं आपल्या मनासारखं नाही सगळं दुसऱ्याच्या मनासारखं नाही मग काय होतं एखाद्या वेळेस अंजा बोलून गायचं अरे बाबा तुझ्या गायी आम्ही का पाळायचं आम्ही का येरदाऱ्या घालायच्या ऐका भागवतामध्ये सुंदर विषय निघाला भरत राजानं राज्य सोडलं ऐश्वर्य संपन्न मदालसेनं वर्णन केलं 18 भार वनस्पती फुले फळे ओळती बावी त्या पुकर्णी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती हे सुख सांडून या युवकासे असे विधी जंगलात गेला गंडकी नदीच्या काठी झोपडी बांधली कंदमुळं फळं खायचे 12 वर्षाची साधना करत असताना अंगा खांद्यावर कोणती गोष्ट 12 वर्ष केली की त्यामध्ये सामर्थ्य निर्माण होतं तप होतं तपे विन दैव अंगा खांद्यावर सरपंच खळायचे गर्भिणी हरिणी पाणी पिणे करते आली समोरच्या काठाला सिंह होता सिंह डरकाळी फोडली हे पित्र जनावर टणकन उडाल्यावर गर्भ पाण्यात पडला तो गर्भ वाहत जाईल म्हणून त्याचं लालन पालन करण्याकरता भरत राजानं त्याला आश्रमात आणलं डोळे उघडले त्या भरत राजालाच मायबाप समजून ते हरणाचं पिल्लू लहानाचं मोठं त्याच्या दुधाची चाऱ्याची सांभाळण्याची व्यवस्था केली समाधीला बसलं की येऊन तोंड चाटायचं खांद्यावर मान ठेवायची मांडीवर मुंडकं ठेवायचं अंगाला अंग घासायचं मोठं झालं हरणाबरोबर ते निघून गेलं त्याला मरण कळालं आणि मरण कळाल्यावर काही लोक म्हणतील कसं काय त्यांना कळालं कानामध्ये बोट घालून पहा गुई नाद नाही आलं की 12 दिवसावर आपले डोळे झाकल्यावर सुद्धा जिथं बोट टेकवलं त्याच्या विरुद्ध दिशेला काळा डब्बा येतो त्याला दृष्टीचक्र ते नाही दिला की 5 दिवसावर आपली आपली भोवई आपल्याला दिसते मध्ये प्राणमाव्यस आपली भोवई नाही दिसलं की 3 दिवसावर आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसतो मी म्हणत नाही भगवद्गीता सांगते संप्रेक्ष नासिकाग्रम सम नासिक अग्र शेंडा दिसतो नकटा असू द्या माणूस शेंडा दिसतो ज्या दिवशी नाही दिसला त्या दिवशी 24 तासाच्या मध्ये राम नासाग्रीचे अग्र न दिसे नयनी हे माणसं बघायला असं करू आणि मी त्या मरणाऱ्या माणसाचं सांगायलो आपल्याला आणखी अखंड भारताचं स्वप्न सगळ्या जगावर हिंदूचं राष्ट्र हिंदू राज्याचं प्रेम सगळ्या जगावर हिंदुस्थान असं घेऊन हे बघायचं सोडून मरत काय की मरत नाही एवढ्या कोरोनामध्ये मेली नाही काही माणसं नाना महाराज फुल प्यायचे अंडे खायचे दारू प्यायचे म्हणते कशाचं कोरोना कशाचं खोकला आणि आपले माळकरी माणसं जवळच थांबायची नाही महाराज मी तर 2 वर्ष घराच्या बाहेर निघालो नाही कपडेच घातले नाही टावेल बने मला मरणाची भीती वाटते पहिले कधी मेलो नाही योगा तसं बघितलं आणि त्यांनी सांगितलं आता मरण आलं मांडी घातली जय राधा रमण हरी बोल हरी शब्द म्हणायच्या ऐवजी हरी न आलं हरी आला नाही हरी न आलं जड भरत राजा हरणी गरबा गेला यम यम वापी स्मरण भावून त्यजत अंते कलेवरम भरत राजाची ती अवस्था प्रायोपवेशन नावाची साधना करून गळे इतकं शरीर पाण्यामध्ये ठेवून मरण आलं 3ऱ्या जन्मामध्ये जड भरत झाला
ऋष्यशृंगासहित सगळ्या लोकाला ज्ञान सांगून त्या जडभरत राजाला तिसऱ्या हेलपाटी कोणी घातली? त्या हरणाची दया केली म्हणून कोण्याही जीवाचं बस नको, आम्ही काय येरदारे घालायचे, हे भांडणाचं मुख्य तत्व अभंगाच्या दुसऱ्या हेलपाटी घालायची गरज नाही, आणून बसवायच्या नभई सती एके ठाई धावती दाही दहा वाटा. भांडण तर झालंय. कृष्णाचं सौंदर्याचं भांडण, भक्ताचं देवाचं भांडण आणि नवरा बायकोचं भांडण एकसारखं. भक्त बायकोय, देव नवरा आहे. नवरा बायकोचं भांडण प्रेम असल्याशिवाय भांडण होत नाही. प्रेमामध्ये भांडण होतं. रोषे प्रेम दुनवटी पर्यंत याची. महाराज नवरा बायकोचं भांडण कधी होतंय? ऐका, बायकोनं नवऱ्याला काही मागितलं की भांडण होतंय, भक्तानं देवाला काही मागितलं की भांडण होतंय. आणि भक्तानं गौ त्या सवंगड्यानं पेंद्या सुदाम्यानं काही मागितलं की कृष्णाचं भांडण होतंय. बायकोनं सांगितलं बघा ह्या संक्रांतीला मला 10 ग्रामचं सेवन पीस करा. सोन स्वस्त व्हायले, महाग व्हायले, त्याचं काही नाही. सोयाबीनला भाव नाही, रोजी दुधात नोटा मिळेल, नको नको. मग 5 ग्रामचे झुमकेच घ्या. झुमके आवडत नाही, आवडतेत मला, पण झुमके घातलेली बाई जास्तच मूठ काढली होती. रस्त्यानं चालता चालता सुद्धा कीर्तनाला बसला, भजन करा विठ्ठला विठ्ठला. दुसऱ्याचं कशाला? माझ्या हातात अंगठ्या नव्हत्या त्यावेळी शिक्क्या हलवत होते का? अंगठ्या असलं की मनुष्य लॅकीट असलं की असं करतेच मनुष्य. तसं भारीची साठ घरातच येत नाही, तुम्हाला त्या चटणा सुद्धा काही नाही. इतक्यामध्ये महाराज माझ्या मायबापाला मागितलं, चाललं मग मायबापाला. त्या राग महाराज 2 सुटकेस 1 वॉटर बॅग ॲटो बोलवला, बायकोला बसवलं, स्टेशनवर गेला, तिकीट काढलं, बाजूवर पसारा ठेवला, बायकोला खिडकीजवळ बसवलं. आपण खाली उभा राहिला प्लॅटफॉर्मवर. गाडीनं शिट्टी दिली, बाईनं पर्स उघडली आणि रुमाल काढून डोळ्यानं पुसायला. तब्येतीला जपा, तुम्हाला स्टोव पेटवता येत नाही, गॅस पेटवता येत नाही, तुम्ही पोहे करून खाताल का, चहा करून पिताल का, आणि तुम्हाला उपमा करता येतो का, सुशीला शकुंतला, तुम्हाला काही येत नाही. पण काळजी करू नका, किचनच्या डब्यामध्ये लाडू शंकरपाळे आहेत, पोह्याचा चिवडा आहे, जर्मनच्या डब्यामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा आहे, दोन्ही खा. करंज्या केलेल्या चांगल्या येतात, त्या छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन आहेत, लवकर खा, मुंग्या होत्यात. खिडकी उघडी ठेवू नका, बोका येते, घराचा विध्वंस करते. कॉक बंद करीत जा. तुम्ही कुलूप लावून जाताल, पाणी कोणत्या वेळेस सुटायले, घरात पाण्याचा ढव होईल. फ्रीज मधलं गार पडलेलं काही खाऊ नका, तुमच्या घशाला त्रास होतोय. आणि रात्र टीव्ही बघत बसू नका. मी बी नाही मोह लावून चोळायला मानपाट टाकल्यावर, आणि मी घरी नाही म्हणून कोणाला घरी आणू नका. सगळा जीव तुमच्याकडे, तुम्ही कसं राहताल. एवढं बघितल्यावर नवरा म्हणला, इतकी जर माया करतीस तर सोडून का चाललीस? तुम्ही जा म्हणा. मी जा म्हणल्यावर आपलं घर सोडायचं असतं का? चल बाप निघाल बापा. देवाचं भक्ताचं भांडण झालं नाही का? नामदेवी केली स्वप्न माझी, जागी सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व.
नामदेवराय सहित पांडुरंगानं तुकोबारायच्या स्वप्नात येऊन कवित्व करायला सांगितलं. कवित्व केलं. रामेश्वर भट्टानं देवानं सांगितलं का मग परीक्षा बघू. एकच तुकोबारायचा गाथा आहे परीक्षा दिलेला. खालून वरून दगड बांधून गाथा बुडविला इंद्रायणीमध्ये. गाथा बुडाला. कुणी म्हणायचं पांडुरंगानं सांगितलं होतं नामदेवराय माझी लिखी देव मेला असेल त्याला असो. इतकं तुकोबाराय चिडून म्हणले. 13 दिवस वह्या पाण्यामध्ये उदकी न लागता बुंद. कागद देवा कोरडे. कोरडे काढल्याबरोबर रामेश्वर भट्ट डोक्यावर नाचू लागला. देवानं परीक्षा घेतली आणि हे बघितल्यावर देव म्हणाला किती चिडून बोलला. देवा तुझी झाली परीक्षा. मी 13 दिवस उपवास केला. तुझी किती ओढाताण झाली. तिकडं वह्या बुडविलेल्या भिजू द्यायला नाही आणि मला 13 दिवस उपवास करून मरू दिलं नाही. दोन्हीकडे तुला सांभाळावं लागलं. आता तुला नाही करणार. तुझी परीक्षा घेणार नाही. तुला त्रास देणार नाही. आले भागाते करीतो नाम तुझे. माझ्या नशिबाला येईल ते सुख दुःख मी करीन. अशी परीक्षा. तसं देवानं सांगितलं सगळ्याच गायी ओढाळ आहेत का. एकच मनेरी नावाची गाय ओढाळे. एक मनेरी नावाची गाय तू सांभाळीस तर बाकी आम्ही सगळ्या गायी सांभाळू. तुका म्हणे तू राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणू. फक्त 3 सेकंद विठोबा रखुमाई म्हणून टाळी वाजवून भजन करा. आहेत का हात. चला एकदा विठोबा रखुमाई. गाय तू सांभाळ. अर्जुनान सुद्धा चंचलम ही म्हणत कृष्ण काय काय करीतो या मना. बहुत चंचल चपळ. देवानं बासरी वाजवली. बासरी वाजवल्यावर सगळ्या गायी एकत्र आल्या. बसल्याबरोबर कदम नावाच्या झाडाखाली भगवंतानं हुतू तू हमामासूर पारंबी चेंडू फळी लगोरच्या आट्यापाट्या खेळ सुरू केले. खेळून खेळून गोपाळ थकले. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. ग्रंथी भेद संशयछेद मृत्यूरंगण शोकतरण आनंदा वापती. हे खांद्यावर भार आहेत आणि ते उतरल्याशिवाय आपल्याला जेवायचा अधिकार नाही. हे भार उतरले पाहिजे तर ब्रह्मसुख मिळतं. हरिसुख पावलेले गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकाळ हरिसुख पावले. मग तसं देवा दे ना म्हणल्यावर भगवंतानं आपली बासरी आपल्या कंबरपट्ट्यामध्ये बेंबीजवळ खोसली. डाव्या हातामध्ये शुद्ध स्वरूपाचा शुद्ध सत्वगुणाचा भगवंतानं आपला मुख्य प्रसाद ठेवला आणि कांड्या पेऱ्यावर लोणची कोशिंबिरी चटण्या. भक्ताला सांगितलं माझे आहे तैसे पाहे नाही तरी घरा जाय चोरून या माये नवनीत आणावे. सगळ्या भक्तांना सांगितलं तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नको करू दुरी मज पाया वेगळे. जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणे मानसी दे. मग भगवंतानं भक्ताचा त्रिगुणात्मक प्रसाद आणि आपला शुद्ध सत्वगुणाचा प्रसाद असा प्रसाद एकत्र केला. 2 सजाती वस्तूच्या एकत्रपणाला काला म्हणत नाही. 2 विजाती देव आणि भक्त दुजा नाही विचार असा काला एकत्र केला. शुकदेव राजा परीक्षितीला श्रीमद भागवत ग्रंथाच्या 10व स्कंदामध्ये वर्णन करून सांग. बिभ्रदवेणुं जठरपटयोः शृंगवेत्रे च कक्षे वामे पानोमश्रणकवलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुरदो हासयन्नर्मभिस्वैः स्वर्गे लोकान् विशति बुभुजे यज्ञभुग्बालके ज्ञानेश्वर. प्रकारचा काला भगवान कृष्ण परमात्म्याने काल्याच्या कीर्तनामध्ये 3 प्रकारचा काला दिला.
स्थूल देहाकरता अन्नदान, काला खाऊ दही भात, सूक्ष्म देहाकरता हरिनामाचा खिचडी काला, देव आणि भक्ताचं नामस्मरण हा खिचडी काला, आणि कारण देहाकरता अभेदाचा काला, कारण देहामध्ये भेदाचं दुःख आहे, द्वितीयाद भयमुच्यते द्वैताचं दुःख, अद्वैताचं. म्हणून एकदा तुकोबारायचं भजन करायचं ना, हात वर करा, हातावरच्या दुःखाच्या रेषा नाहीशा आणि सुखाच्या रेषा ठळक करण्याकरता 3 सेकंद भजन करायचं. जास्त भजन केलं आणि तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचं का? नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या देवाला, देशाला आणि धर्माला जो जागतो त्याच्या नावानं आपले हात, त्याच्या नावानं. जो देवाला जाणीत नाही, धर्माला मानित नाही, देशाचं वाटोळं करण्याकरता आलाय त्याला नाही. हिंदूवर एक आक्षेप आहे, मुसलमान एकजुटीनं महाराज मतदान करतात, हिंदूवर सुट्टी आहे, कशाला द्यायचं, कोण काय द्यायले. महाराज आपल्या देशाकरता, आपल्या धर्माकरता, देशाला, धर्माला, देवाला मानणाऱ्याला म्हणून कोण आहे बघायचं नाही. आपल्या देव, देश ज्यांनी 77 युद्धानंतर राम मंदिर पूर्ण केलं, जगामध्ये जोड नाही त्या राम मंदिराला. 77 वेळेस युद्ध झाले. मी स्वतः महाराज 1.5 महिना तिथं होतो, बाबरी मशीद पाडली त्यावेळेस. सगळे मुसलमान एक झाले, आपण हिंदूने एक होऊ नये का? ऐसा कैसा हिंदुस्तानच्या हिंदू को स्थान नाही. हा वर हात झालं, नाना सोडले तर बाकी सगळ्यांनी असं असं सुरू केलं. बघा एवढे महाराज मंडळी एक एकाहून बळी बघा, सगळे 3 सेकंद. पण असं भजन सगळे लांब लांब बसले, त्यांना कळाव पंक्तीला चढा. महाराज तुम्ही बाजूला दुसरेच पंक्तीला अगोदर जीवन करते, हे बोलतोय तसंच होतंय. धनी दिल घेऊन चोरते खुशा असे. चला, मृदंगवाले ऐकत नाही, टाळकरी ऐकत नाही, आपल्या टाळ्या ऐकत नाहीत. मी तुमच्याकडून तुकाराम 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 एक वाक्य बोलतो सेवेला कोण तुम्हाला जास्त त्रास दिला. काही माणसं म्हणतील महाराज कुठे तुम्ही उशिरा येता, मैं देर करता नहीं देर हो जाती. नाना महाराज मी जन्माला सुद्धा 1.5 महिना उशिरा आलो. लोक 9 महिने 9 दिवसाला आले, मी 10.5 महिन्याला जन्मलो. त्याच्यामुळं मला उशीर करण्याची सवय असल्यामुळं उशिरा सुरू. मग आपल्याला माहिती आहे मनमाड से काचीगुड़ा जाने वाली 2 घंटे लेते, काचीगुड़ी से बल्लार जाने वाली 4 घंटे लेते. त्याच्यामुळं उशिरा सुरू झालं, उशिरा शेवट येण्याकरता उशीर लागला. ही सगळी मंडळी माझ्या अगोदर तयार होती, पण मलाच उशीर झाल्यामुळं मी आईसाहेबांच्या आणि महाराज आमचा संबंध सांगतो. माझ्या आईचं नाव गंगा आहे, माझ्या चुलतीचं नाव गंगा आहे, आता माझ्याबरोबर आले. आणि माझ्या आजोबाच्या आईचं नाव गंगा. मग आता 3 गंगा एका ठिकाणी असणार, भागीरथीला भेटाव का नाही. म्हणून मी उशिरा येऊन सगळ्याला घेऊन भेटायला आलो. एक वाक्य बोलतो सेवेला पूर्ण विराम. तुम्हाला उशीर झाला त्याबद्दल क्षमा करा. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है जो महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज मुरकुटे यांना साथ करतील संगीत विशारद श्री हरिभक्तपरायण महादेव महाराज रोडे, चरण व ध्रुपद.